नमस्कार गोंयकारांनो, हांव तुमचो सलमान खान, आम आदमी पक्षाचो। आयज आमचे जे अंडरग्राउंड केबलिंग वर्क्स आसा ताजेर थोडेशे इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आसा ते तुमचे फुडें हाडपाची आयज हांवें प्रयत्न केल्ले आसा। हो आमचो गोवा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचो टेंडरचो डॉक्युमेंट आसा, तेंचो एनेक्शा आसा। हे हांवें म्हाका कितें जाय हे हाडूंक ना, हे गव्हर्मेंटान इन्स्ट्रक्शन्स कितें दिल्ले आसा कॉन्ट्रॅक्टराक काम करपाचे ताजे संदर्भात थोडी वस्तू तुमचे फुडें हाडल्या। पॉयंट नंबर 1, अर्थिंग ऑफ द आरएमयू। आता हो जो फाटी तुमकां दिसता हो आरएमयू आसा, रिंग मेन युनिट। 11,000 वोल्टची कॅपॅसिटी आसता तेजी। हो इतलो पावरफूल आसा की जर तेजे कुशीक कोण मनीस जर ऑपरेटर आसा आनी ताजेन कितें फॉल्ट जाली तर ताका प्रोटेक्ट करपाक, बिचोली जे जाल्ले एक लायनमॅना कडेन कितें घडलें ते तशें खंयच्याय मनशा कडेन घडूं शकता। हे गव्हर्मेंटाचे इन्स्ट्रक्शन्स हांव तुमकां सांगता। द आरएमयू आउटडोर मेटल क्लॅड स्विच गियर लोड ब्रेक आयसोलेटर MS channel angle etc. shall be equipped with an earth bus securely fixed along with base of the RMU. The size of the copper should be 105 square mm or GI strip of 75 mm into 12 mm thickness. म्हणजे तो सांगता की 75 mm चो GI पट्टी तेका प्रोटेक्ट करपाक हो गव्हर्मेंटाचे क्लियर इन्स्ट्रक्शन्स आशिल्ले ते वायलेट केल्ले गेल्या आनी तेका जी लायला पट्टी ती पातळ 25 mm ची पट्टी दिल्ली आसा। टेंडर डॉक्युमेंट जे सांगता तेजे विरुद्ध तुम्ही वचून तेका कित्याक तुम्ही कमीची पट्टी घातली? सगळ्यात पयली फर्स्ट प्रश्न तो। सेकंड, सगळ्यात व्हडलो प्रश्न, जेन्ना गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट टेंडर काडटा तेतून टेंडराचे जे मेक आसा तो स्पेसिफाय केल्लो घेता। हो पेपर टेंडराचोच पार्ट, हेतून बरयल्ले आसा पावर केबल विथ ISI मार्क, मेक शुड बी पॉलिकॅप, टॉरेंट, युनिवर्सल, KEI और गुप्ता। आणि हांगा आमकां जे केबल हांगा अंडरग्राउंड दिल्ले आसा, म्हाजे कडेन फोटोग्राफ्स आसा ते डायनॅमिक कंपनीचे। डायनॅमिक ही कंपनी राजस्थानाची आणि हांगा खंयच तेजो उल्लेख ना। तर तुम्ही जर टेंडरान मेन्शन केला एप्रूव्ह मेक तर तुम्ही तो कित्याक वापरूंक ना? प्रश्न नंबर 2 की इतलो व्हडलो धोका आमचे गोंयचे जनते वांगडा कित्याक जाला? फाल्यां जर तो केबल फेल जालो तर आमी जे इतके पैसे खर्च करून जे आमी तांकां सांगला की बाबा आमकां पॉलिकॅप जाय तर तेंच्यांनी ते दांडापुरी केबल आमकां हाडून दिला, तो कोण जबाबदार तेजो? केबल लेईंग हो प्रोसिजर आसा LT केबल अंडरग्राउंड लेईंगचो। थोडे दीस पयलीं तुमी न्यूजार पळयला की एक काफ आसा, तो गायचो हे जो आसता काफ, तो शॉक लागून मेलो जमनीचे अंडरग्राउंड केबलाक लागून। कित्याक मेलो तो? कित्याक मेलो आसतलो तो? ही डेप्थ स्पेसिफाय केल्ली आसा आमचे केबलाची, ती आसा 1 मीटर। LT केबलाची 1 मीटर आणि HT केबलाची 1.2 मीटर। ते हेंच्यांनी 5 इंचाचेर खणून घातलेले आसा, फक्त 5 इंचाचेर। आणि ते केबल जर डॅमेज जालो आणि उदका कडेन तुमचो संपर्क जालो तुमकां इलेक्ट्रिकल शॉक येतलो। हो पॉयंट नंबर 3। तेजे उपरांत हांगा प्रोसिजरान पळया, रेती वापरूंक जाय हो केबलाचे पोना आनी वयर, आनी तेजे वयर तुमी हांगा पळयता हे आसा ब्रिक्स। तो ब्रिक्स आसता जर JCB कोणी वापरता केबलाक हानी पावपाची प्रयत्न करता तर तो तेका प्रिवेंट करतलो। ते सुद्दां हांगा मिसींग आसा। रेंव हांकां केन्ना मेळ्ळी जेन्ना रेंव बॅन आशिल्ली तर। आनी हांगा हे ब्रिक्स कित्याक घालूंक ना? तर टेंडरान हांगा बरयल्लें आसा की एक्सकवेशन ऑफ केबल फॉर 1 मीटर 0.9 मीटर डेप्थ। ही जेन्ना टेंडरान पेपरान मागलेले आसा तर तुम्ही कित्याक तेका वयर खणून घातले आनी पैसे 900 mm चे पैसे तुम्ही घेतले, रेंवेचे पैसे घेतले, तुम्ही विटाचे पैसे घेतले, पूण ते काम तुमचे हांगा जाल्लें ना। पॉयंट नंबर 4, केबल रूट मार्कर। वो मार्कर आसता दाखोवपाक की 11,000 वोल्टाचो केबल हांगा आसा, प्रस्तुत आसा
आणि तेजे मार्कर जे आसा 1 मिटरचे आसता, 600 mm सकयल आसता, 400 mm वयर दिसपाक आसता. असो कित्याक आसता, मार्कराक कोणें जर हालयलो, शिमिटीचो तो बरयल्लो आसता HT केबल हियर, तो फक्त हेंच्यांनी शिमीट घालून इतकोसो तेजे वयर दवरलेलो आसा. हांव डिमांड करतात, म्हाजे डिमांड्स आसा टू द चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, ऑनरेबल चीफ मिनिस्टर, टू आवर ऑनरेबल पावर मिनिस्टर, टू आवर अदर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटल स्टाफ, की हेजेर एक इन्क्वायरी जावची. आनी आमचे विजिलन्स डिपार्टमेंट जे आसा तेंच्यांनी प्रत्यक्ष हांगा येवन हे पळोवचें की हांगा टेंडरा विपरीत कितें काम जाल्लें आसा. दुसरी आनी पांचवी आनी इम्पॉर्टंट गजाल, तो फिडर पिलर या म्हाज्या हो फिडर पिलर 415 वोल्ट आसता. फाल्यां नितीक्षा ओपूण दुसरो मनीस येवन हाका जर टच करता, हांगा अर्थिंगूच गायब आसा. अर्थिंगूच दिल्ली न्ही, हांगा खंयच ना. हेंच्यांनी टर्मिनेशन करून चार्ज करपाची तयारी जाली आनी हेतून जर लायन फॉल्ट जाली न्ही, हांव हेका धरता, हो भुरगो खंयचो येवन धरता, थंयच काबार जाता. दुसरी सगळी आनी इम्पॉर्टंट गजाल, अर्थिंग जे केला तेका कोळसो आनी मीठ लागता. ते कोळसो आनी मीठ तेंच्यांनी घालूंकूच ना. जाय जाल्यार तुमी प्रत्यक्ष चेक करा, खणा आनी भायर काडून पळया, फक्त पायप आसतलो. ह्या तुमच्या असले कामांनी तेका परफेक्ट व्हॅल्यू गावतली ओम्साची. ओम्स व्हॅल्यू जे म्हणटा 0.3 to 0.1 तरी आसूंक जाय तेका, ती काय गावतली तेका. हे सगळे इम्पॉर्टंट आसता ह्युमन लायफाक. तुमी पयशे जोडटले, तुमचे बॉल्सां भरतली, पूण आमचे हे लोक त्रासान पडटले. हाजेर हांव गव्हर्मेंटा कडेन व्हायट पेपर मागता आनी हेजेर विजिलन्स बसोवची, इन्क्वायरी बसोवची. आनी हे जे काम दिल्ले आसा, पयलीं म्हणजे आमचे गोंयचो वेंडर तुमी सशक्त कित्याक करूंक ना, राजस्थानासून हाडपाची गरज कित्याक पडली, अशी कितें परिस्थिती येयली तेजे फुडें की गोंयचो वेंडर आपल्या गोंयान रावन आपल्या लोकांक काम दिवपाक पावलो ना. हे गोंयची रिक्वायरमेंट आमची, हे गोंयचे फिडर, आमचे गोंयकारांचे यूथ आसा तेका आमी सशक्त करूंक जाय आशिल्ले, ते जालें ना. तो हो म्हाजो एक इम्पॉर्टंट प्रश्न आसा की अशें कितें आसा जे आमचे गोंयचे वेंडर अनकम्फर्टेबल जाले तुमचे वांगडा काम करपा खातीर आनी राजस्थानासून तुमकां हाडचें पडलें इतलें बारीकशें काम करपा खातीर. इद्रीस खान, हांव म्हापश्याचो एक सिटीजन. हे एक इम्पॉर्टंट केस आहा. आतां पळोवंक गेल्यार व्हेरी तुमकां समजोवंक गेल्यार 2-3 केस आहा हेजे. एक तर पॉलिटिकल अवेरनेस आहा, दुसरें आहा अवेरनेस ऑफ पोटेन्शियल हजार्ड, तिसरें आहा ह्युमन लायफ एट रिस्क, आनी खुबशे टेंडरान जे हे आसता पळय प्रोसिजर्स, देर इज अ वायोलेशन ऑफ प्रोसिजर्स. सो ऑल दीस पॉयंट्स वी आर डायरेक्टली डायरेक्टिंग इट टुवर्ड्स वी एज अ पब्लीक. वी आर एक्चुअली, आमी जे पब्लीक आहा पळय ते आमी एक्चुअली ओपोजींग इट ऑन अ पॉयंट ऑफ अवेरनेस. म्हणजे एक आसता न्हू पब्लीक अवेरनेस आसता, तेतून कितें जाता की आमची जी रुलींग गव्हर्मेंट आहा आनी ऑपोजिशन आहा तांकां दोगांकूय एक तराचो मेसेज आसता की बाबा तांकां कांय गोश्टी खबर नासता ती आमी हायलायट केल्ले. आनी आतां सलमानान जे हायलायट केला इट्स ऑन अ टेक्निकल ग्रावंड. खुबशे अशे गोश्टी आहा ते आमकांय खबर नासले, पण ते आतां कळटा की दीस पॉयंट्स ते हे केल्ले पळय, एक पॉलिटिकल अवेरनेस व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ सोसायटी टू ग्रो अप अँड टू कीप इन चॅक आवर गव्हर्मेंट इन पावर. सेकंडली डेमोक्रेसी म्हणटा पळय, डेमोक्रेसीन कितें आहा, एक पार्ट ऑपोजिशनूय आहा आनी ऑपोजिशन का एक पावर दिल्लो आहा कॉन्स्टिट्युशनान की दे हॅव टू फायट अँड दे हॅव टू सी दॅट अ गव्हर्मेंट रनिंग गव्हर्मेंट इज इन चॅक ऑर नॉट. सो माय डायरेक्शन इज टुवर्ड्स बोथ ऑफ देम, लीडर ऑफ ऑपोजिशन अँड ऑल्सो टू आवर CM. दोगांकूय आहा, इवन पावर मिनिस्ट्री. कित्याक कांय गोश्टी आहा विच इज डायरेक्टली रिलेटेड टू ह्युमन लायफ. सो दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट. दुसरो कितें म्हणटा की केन्ना गव्हर्मेंट चलता पळय ते एक पांयार चलना न्हू, ताका 2 टायर जाय, ऑपोजिशनूय जाय आनी रुलींगूय जाय. सो अँड द ऑपोजिशन इज वॉट, गव्हर्मेंट इन वेटींग. एक गव्हर्मेंट इन रुलींग आहा, एक गव्हर्मेंट इन वेटींग आहा. सो बोथ हॅज टू शो द रिस्पॉन्सिबिलिटी ओवर हियर. आनी हे जे पॉयंट्स आयडेंटिफाय केला हे कितें म्हणटा ते पोटेन्शियल हजार्ड्स, ह्युमन रिस्क एट लायफ आनी टेंडरींग प्रोसेस.
See, I think, as Salman has told, that we need some sort of intervene of vigilance and try to clear the points, and at the same time make it more safe for the people of this country, people of this state. So this is my earnest request की आमी हे कामा फुडें लोकांचोय सपोर्ट लोकांनी चिंतोंक जाय, कित्याक जाता केसी मागीर पण हेणी जे पॉयंट उबार केला पळय तो प्रोएक्टीव पॉयंट आहा. फाल्यां आमकां रडपाची गरज ना, रडचे पयलींच आमी कितें तरी उबे आहा. रडोन कितें करतले, रात दीस रडोन जातलें कितें. तर म्हाजें म्हणणें कितें आहा, कोणाकूच आमी हिंगा क्रिटिसायज करिना, आमी कोणाकूच हे करिना, पण वी वॉन्ट आवर आन्सर्स, आवर क्वेश्चन्स टू बी आन्सर्ड, एंड वी वॉन्ट दॅट people should be happy that our government and our opposition are playing their viable role in the benefit of the people. तर माझे हे दोन उतार हांव काबार करता आनी म्हाका इतकेंच जाय आहे की हेजेर कितें तरी एक्शन घेवपाचें आनी आमकां एक सॅटिस्फाय करपाचें. थँक्यू.